नमस्कार. अमृतकणा. संग्राहक अर्चना देवधर. मी आजपर्यंत जे काही वाचन केलं त्यात मला काही जे छान वाटलं, ज्याचं रसग्रहण केलं आणि जे मी लिहून ठेवलं मला आवडलं म्हणून, ते सगळं आता तुमच्यासमोर सादर करण्यासाठी मी अमृतकणा ह्या नावाने ते तुमच्यासमोर सादर करणार आहे. आजचा संदर्भ ग्रंथ आहे तृषार्थ पथिक. लेखक आहेत परमपूज्य राधानाथ स्वामी. मराठी अनुवाद श्यामानंद दास तथा रघुपती दास. त्वयि मेनन्या विषया मतिर्मधुपते सुकृत रती मुध्व हताद्धा गंगोर्वाघो मुदन्वती. हे मधुपती, ज्याप्रमाणे गंगा कोणत्याही अडथळ्याशिवाय सदैव सागराकडे वाहते, त्याप्रमाणे माझी मती अनन्य न रमता अखंडपणे आपल्यावरच रमावी. देव म्हणवणारी अशी कोण व्यक्ती आहे, याविषयी मला नेहमीच तीव्र जिज्ञासा वाटत आली. एक, तो एखाद्या ढगाप्रमाणे आहे, प्रचंड ढगाप्रमाणे आहे, सावलीप्रमाणे आहे किंवा अदृश्य आहे, का तो माझ्या जिवलग मित्राप्रमाणे आहे, जो नित्य माझी प्रार्थना ऐकतो. तो इतका वास्तविक आहे की माझ्या विचारांनी मी त्याला स्पर्शही करू शकतो. काय म्हणून मी समवयस्क लोकांच्या सामाजिक आवडीनिवडीच्या साच्यात बसण्याच्या खटाटोपात माझं आयुष्य वाया घालवावं? अहो, मला हवं तसं जीवन मी का बरं जगू नये? आणि भविष्यात कदाचित देवाला हवं तसं. तू जसा दिसशी आज, तेच रूप होते माझे. रूप माझे जे दिसते आज, तसेच होईल रूप तुझे. या पवित्र वनात अशा संत पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली राहण्यासारखा आशीर्वाद क्वचितच लाभतो. तरी एखाद्या गुरुचरणी समर्पण केले तर भविष्यात मन बदलून मी त्यांचा अवमान करता कामा नये, अशी माझी इच्छा होती. मला असा एक मार्ग आणि गुरु मिळावा ज्यांच्या चरणी मी संपूर्ण समर्पण करू शकेन. पृथ्वीच्या त्या पलीकडे सर्व कसे काय चालले असेल, किंवा पृथ्वीच्या त्या पलीकडे सर्व कसे काय चालले आहे. मला वाटतं की आपण जितके दयाळू होतो तितकी दया आपण सर्व ठिकाणी अनुभवास येते. आपण जितके अधिक चांगले होतो, चांगले बनतो, तितके अधिक चांगुलपण सगळीकडे आपल्यास दृश्यमान होते. सत्ता सामर्थ्याच्या लोभाचा घृणास्पद परिणाम असतो. स्वार्थाच्या तृणांना खतपाणी देणाऱ्या अंतःकरणात प्रेमाचं फूल कधीच टिकाव धरत नाही. लोभ, द्वेष आणि कामवासनेवर विजय मिळवणे एका अर्थाने संस्मरणीय किंवा खरे स्मारक ठरू शकते. केवळ शरीरावरच लोक प्रेम करत नसून आत्म्यावर करतात. शरीर तात्पुरते नाशवंत वाटत आहे आणि शरीर म्हणल्यास तात्पुरते एक नाशवंत वाहन आहे. आत्माविरहित शरीर चालकविरहित गाडीप्रमाणे आहे. मी नेत्रांद्वारे पाहतो, कानाद्वारे श्रवण करतो, त्वचेद्वारे जाणीव करतो, जिव्हेद्वारे चव घेतो, नाकावाटे गंध घेतो आणि मेंदूने विचार करतो आणि अंतःकरणातून प्रेम करतो. तो मी कोण आहे? तो शरीराला कार्यरत करणारा, आनंद दुःखाचा भोगता असा कोण? आणि या सर्वाचा साक्षी कोण? एक बेजबाबदार नेता आपल्या अनुयायांचा विश्वासघात करू शकतो, त्यांचा हृदयभंग करू शकतो आणि ह्यामुळे प्रामाणिक नेत्यांकडे लोक संशयित नजरेने पाहतात. त्यांच्या दांभिक प्रवृत्तीने त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्यांना किती यातना दिल्या. अहो, इतकेच काय, त्यामुळे त्यांची स्थिती कशी होते पहा. आपण ज्या तत्वांवर विश्वास ठेवतो त्याप्रमाणे वागणे हे अत्यावश्यक आहे. म्हणून बोलल्याप्रमाणे वर्तन असणे किती महत्त्वाचे आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. भूतकाळात मी अनेक साधुसंतांना भेटलो आणि भविष्यातही भेटेन. आता मला घाईघाईत उतावीळपणे निर्णय घेऊन चालणार नाही. हा माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे.
कोणत्याही एका मार्गाला स्वीकारण्यापूर्वी मी त्याबद्दल ठाम असले पाहिजे. प्रत्येक क्षण कृष्णाच्या शोधात आहे आणि प्रत्येक जण कृष्णाच्या शोधात आहे. काही जणांना याची जाणीव नसते, पण ते शोधत असतात. कृष्ण भगवंत आहेत जे वास्तवातील सर्वांचे स्रोत आहेत, जे भूत, वर्तमान, भविष्यातील सर्व गोष्टींचे कारक आहेत. जसे भगवंत अमर्याद अनंत आहेत, तशी त्यांना अनेक नावे आहेत. अल्लाह, बुद्ध, जेहोवा, राम, सर्वजण कृष्णच आहेत. सर्वजण एक आहेत. सर्वजण एक आहेत. श्रीराम जय राम जय जय राम. हरे कृष्णा. धन्यवाद.